सो हे गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आजचा परत ब्लॉग त्याच दिवशी दुसरा ब्लॉग शूट होत आहे. पहिला ब्लॉग मी अपलोड पण केला आज एडिट करून. आणि दुसरा ब्लॉग आमचा स्टार्ट होत आहे मॅकडॉनल्ड्समधून. सगळी फॅमिली भैया इथे, मम्मी तिथे, पप्पू पण आहेत. सगळी फॅमिली आम्ही चाललो आहे देवासाठी. आणि सगळी मम्मी इथं बसलेली. आणि मॅकडॉनल्ड्समध्ये आम्ही इथं आहे सगळीजण. ऑर्डर वगैरे केलेत सगळे. सो आम्ही आता निघालेलो आहे देवाला. आमच्या कुळदेवताची यात्रा आहे कराडच्या पुढं पठारवाडी म्हणून गाव आहे त्या गावाला. सो ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. कंटिन्यू राहा आणि कंटिन्यू वॉचिंग. नाही आपलं नाही 2769. सो गाईज आत्ता आम्ही आहे ढेवेवाडी रोडला स्टॉपला एका थांबलेलो आहे. कारण गावाकडच्या गाड्या वगैरे यायला लागलेत काही, जे मला आत्ता समजलं. सो आम्ही इथं थांबलेलो आहे वेटिंग करत. आणि इथं मम्मी बसलेली. इथे सगळ्या हे चौकात इथं आम्ही थांबलेलो आहे. कराडच्या थोडंच पुढे. तर ब्लॉगला कंटिन्यू राहा. बघा पुढं काय काय होतं. जाताना जो रस्ता होता ना इतका डेंजर होता. आपल्या मोबाईलला स्टेबलायझेशन असल्यामुळे एवढं हल्लं नाही, पण जेवढी गाडी हलत होती ना, रस्ता तुम्ही बघू शकता पूर्ण कच्चा रस्ता होता. अराउंड 4 ते 5 किलोमीटर कच्चा रस्ता होता. मग तुमचं दर्शन घेऊन कसे मनोगत व्यक्त करावे. रातचे 2 वाजता दर्शन घेऊन काय वाटते तुम्हाला? छान छान, अगदी आनंद आला. असला आनंद हो. तुमच्या चेहऱ्यावर अशी खळी उठल्या आनंदाची. एवढा आनंद. देवदर्शन एनी टाइम. कपला विषय. मग पापाजी कुठं आहेत? यश टके पापाजी कुठं आहेत? असं कळत. कुस्ताड उठले काय तुमचं? तुम्ही असं नाराज दिसायला लागलायचा. डॉच पडलाय का तुम्हाला? जोरात चालू एकदम कडक मध्ये. सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. पारंपरिक चाललेल्या गोष्टी पण दाखवा बरं का. काय सुधारायचं. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने पालखी असते जी 4 वाजता बरोबर इथनं उठते पालखी. तुमच्या देवस्थान इथनं घेऊन उठते ती पालखी. देवांचं नाव श्री भैरवपासून. बापाजी काय तर म्हणते ते चला. मग आमच्या इथंच बसले. तर भाऊ काय म्हणते बघा.
The next day. पुढे म्हणजे या साईडला पुढं त्या साईडला पुढे घ्या मागे येऊ नका पुढे घ्या पुढे त्या साईडला वडाच्या झाडाकडे जायचं वडाच्या झाडाकडे चला मंदिरामध्ये बाहेर या मंदिरामध्ये जे कोण आहे त्याने बाहेर यायचं आहे चला मंदिरामध्ये गर्दी कमी करा सो काही ज्या प्रकारे तुम्ही सगळ्या पाठीमागच्या क्लिप्स बघितल्या सगळं आपण दाखवलं तुम्हाला देवाज वगैरे पालखी वगैरे होते ते सगळं झालेलं आहे देवदर्शन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि आत्ता आपण एक झाड बघून असं रोड साईडला थांबलेलो आहे प्लस इथं पाण्याची पण सोय आपल्याला भेटलेली आहे कॅमेरा फ्लिप करतो तुम्हाला दाखवतो इथं पाण्याची पण प्रॉपर सोय वगैरे इथं आपण आतल्या साईडला तिथं जेवायला बसतो इथं पाण्याची सोय अँड ऑल सगळी एकदम प्रॉपर आपल्यासाठी झालेली आहे तर पटकन आता आपण इथं जेवण घेऊन मग इथून पुढं आपण जायचं कंटिन्यू करू ते बघा काही सगळं आमचं जेवणाचं आहे ते प्लेट्स आणि सगळे डबे वगैरे जेवण वगैरे करून घ्यायचं आहे आता इथं फ्रेश झालं तोंड बिंड धुवून घेतलं एकदम प्रॉपरमध्ये